इथे सगळेजण अपडेटेड आहे, माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर मी सांगते, कारण मी पत्रकार परिषद बोलवलेली आहे, त्याच्यामुळे मी सांगते की ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला ताबडतोब आम्ही कंप्लेंट केली. त्याचं सगळं व्हिडिओ फुटेज, आणखी त्याचे सगळे फोटोग्राफ्स हे सगळे अवेलेबल होते, सगळ्या रील सगळीकडे फिरल्या, सगळे व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट झाले, त्याच्यामुळे असं काही लपून राहिलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी कंप्लेंट केली त्या दिवशी तर आपल्या सगळ्यांनाही माहीत असेल की FIRची एक प्रोसेस असते, आणि मग तेवढ्या वेळात सगळीकडे असं झालं की आम्ही FIR करणार नाही करणार वगैरे, पण पहिली स्टेप जी असते ती कंप्लेंट देण्याची असते, जी आम्ही त्या दिवशीची त्या दिवशी केली. मग दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता तो FIR झाला, आणि त्याच्या मधल्या कालावधीत आमच्याकडनं आम्ही फॉलोअप घेतच होतो की काय झालं, कारण ते निवेदन घ्यायला येतात, त्याच्यानंतर ते पंचनामा करायला येतात, त्याच्यानंतर त्याच्यावर ते आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स मागतात. तर ही सगळी प्रक्रिया त्यांनी इन द मीन टाईम आमच्याकडनं करवून घेतली की आम्हाला निवेदनाची कॉपी द्या, किंवा आम्हाला अजून काय तुमच्याकडे फोटोग्राफ्स असतील ते द्या, तर फुटेज असेल ते द्या. तर हे जे काही कुठल्या पण ॲप्लिकेशन नंतर जे FIR दर्ज करण्यासाठी जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस केली, आणि मला असं वाटतं की आज गुन्हा झाला, ॲप्लिकेशन दिली विद्यापीठाने, आणि उद्या रात्री 11 वाजेपर्यंत FIR झाला, म्हणजे मला वाटतं ठीकच असेल. म्हणजे इतकाच वेळ लागत असेल, कारण इतका याच्या आधी पण मी NUSIचं आम्ही केलं त्यावेळेला तर उलट आम्ही दुसऱ्या दिवशी ॲप्लिकेशन केली आणि तिसऱ्या दिवशी त्याचा FIR झाला. तर साधारण तेवढा पिरियड लागतो, कारण हे तर पहिल्यांदाच मी करते FIR, त्याच्यामुळे मला 2 FIR वरनं असं वाटतंय की एवढा वेळ लागत असेल. आपली सिक्युरिटी वाढवणार का तुम्ही, किंवा त्यांना एक 5 रुपये यायला पाहिजे असं नाही, आता कसा विषय आहे की आपण तर मुळात आपल्याला कोणी हे सांगतही नाही की ते 50 येणार आहे का 100 येणार आहे का 5 येणार. त्याच्यानंतर ज्या वेळेला ते आपल्याला परवानगी मागतात त्यावेळेला आपण जी वेळ देतो ती पण वेळ त्यांनी पाळायलाच पाहिजे असं पण नाही. एक तर खोटं बोलतात सगळ्याच्या सगळे, म्हणतात की इतके वाजताची वेळ दिली आहे, तितके वाजताची वेळ दिली आहे, जेव्हा की आपण वेळ पण दिलेली नसते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हेही माहिती नसतं की किती लोक येणार आहेत, तर तुम्ही कशी काय सिक्युरिटी अरेंज करणार. आणि रोज माझ्याकडे 100 लोक येऊ शकतात म्हणून जर मी 100 सिक्युरिटी गार्ड्स लावले तर त्यांना पोषणं आणि त्याच्यात विद्यापीठाचे पैसे घालणं ते पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे आल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि ॲक्शन घ्यायची, जेणेकरून एकदा FIR झाल्यानंतर मग तो म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनाच एवढं कळतं की आता पुन्हा जमावबंदी वगैरे सगळे कलम असतातच, पोलिसांनी टाकलेले असतात. त्याच्यामुळे मला वाटतं एवढे सुज्ञ असतात लोक की त्यांना कळतं की आपण पुढे काय करायचं. आता हेच लोकशाहीमध्ये तर असंच होणार, लोकांना तुम्ही थांबवू तर शकणार नाही. पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, आम्ही गेलो, यांनी लक्ष नाही दिलं, ते आले, आम्ही नाही गेलो. आता हे असे हिअर्सेला कुठे कुठे पुरणार आपण, असं काहीच नाही. आणि पोलिसांना का कोऑपरेट नाही करायचं त्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे जर एखादं स्पेसिफिक एक्झाम्पल दिलं तर मग आम्ही सांगू शकतो की आम्ही कुठे कोऑपरेट नाही केलं. म्हणजे वेळ दिली नाही आणि वेळ घालूपणा करतात बा. असं जेव्हाही गेलं तेव्हा आम्ही इतके निवेदन घेऊन जातो तरी सुद्धा वेळ घालून काम करतो. दुसरा विषय बोलताय आपण, ते वेगळा विषय बोलताय. ते म्हणाले की पोलीस आले, आम्ही कोऑपरेट नाही केलं, म्हणून मी त्यांना म्हटलं की काय करणार. मी मॅडम त्याच्यापेक्षा एक काउंटर त्यांनाच असं विचारतो. आता एक शासनाचं एक BR वगैरे निघालं आहे की पंच हा शासकीयच पाहिजे कुठल्याही दिवशी. आठवड्याला 1 किंवा 2 ॲप्लिकेशन अंबाझरीचे आहेत की 2 शासकीय पंच द्यावे. आम्ही रेग्युलर त्यांना 2 शासकीय पंच देतो. एवढी जेलपर्यंत नेतात मर्डरच्या आरोपीसाठी वगैरे. शासकीय पंच देतो अंबाझरीला, कारण ते आता मॅन्डेट झालेलं आहे की पंच हा शासकीयच पाहिजे. आमचे 2 कर्मचारी आज गेले आहेत एका मर्डरच्या. जातात कर्मचारी रात्री 11-11, 12-12 वाजता, तरी आम्ही कॉपरेट करतो. म्हणजे जे मॅटर्स आमच्याशी रिलेटेड नाही आहे पण आम्ही शासकीय संस्था असल्यामुळे आमच्याकडनं मदत मागतात, तर आमच्या मॅटर्स मध्ये आम्ही का कोऑपरेट नाही करणार माहित नाही. म्हणजे त्यांना बाहेरच्या मॅटरमध्ये जर कॉपरेट करतो आम्ही, आतमधल्या मॅटरमध्ये तर कॉपरेट करतो ना. सर एक व्हॉट्सअप नंबर दिलेले होते की सेंटरवरची जर सुविधा असेल तर तशा संदर्भात विद्यार्थ्यांच्या किती तक्रारी आली आणि तशा सेंटर बाबत काही कारवाई करण्यात आली. हो, आणि दुसरा एक होतं की त्यासोबतच म्हणजे मग तुम्हाला उत्तर द्यायला सोयी होतं. दुसरं म्हणजे पुन्हा मार्कशीटच्या संदर्भात तक्रारी ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या काही आल्या आणि आपण त्यापैकी किती समाधान केलेले आहे. आता ऑनलाईन तर कोणाच्या तक्रारी आता प्राप्त झालेल्या नाही. म्हणजे काही आपण आता
आपण मार्केट हार्ड ते कॉपी पाठवणं सुरू करू. 350चा जो आकडा दिलेला होता तो हो, fulfill तेवढा. झाला. आणि ते 50 ते 100 कॉलेजेसचं जर सांगितलं ते result लावून आमचं चालू आहे. ते पण सॉर्ट आउट होतं. रिझल्ट लावणं चालू आहे. आणि हे आता सेंटरमध्ये जे कूलर आणि इतर सुविधा ज्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात व्हॉट्सअप नंबर दिलेले होते तर विद्यार्थ्यांचे किती तक्रारी आल्या? आणि माझ्याकडे ते एक 10-12 झालं फक्त, जास्त तक्रारी आल्या की फक्त त्यांच्या फॅनबद्दल कूलरबद्दल. ते आम्ही व्हिजिलन्स स्पॉटकडे पाठवलेलं आहे आणि व्हिजिलन्स स्पॉट त्या सेंटरवर जाऊन सुद्धा आहे. सध्या विद्यापीठासमोर परीक्षेचं खूप मोठं आव्हान आहे. तर ही जबाबदारी तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे ही जबाबदारी तुम्ही? प्रत्येक प्रॉब्लेम समजून पूर्ण ताकदीने ते रिझॉल्व्ह करणे टप्प्याटप्प्याने माझी टॉपमोस्ट प्रायोरिटी. आणि त्या दृष्टीने ज्या काही एक ऑलरेडी मॅडमनी स्टेप सांगितली जे झालं आता तिचं ॲटलिस्ट रिपिटेशन न होऊ देणार आमचा फोकस आहे की कुठेतरी काय झालं कशामुळे झालं त्याचं पुन्हा ती चूक नाही करायची, ती चूक होऊ द्यायची नाही. आणि बरेचसे जे प्रश्न रूपाने तुमच्याकडनं आले ते ॲक्च्युली आमच्या उत्तर रूपाच्या प्लॅनमध्येच आहे की परीक्षांना नीट ऑर्गनाईज करणं, ही जी गरमी वगैरे आहे वेळेच्या आत करणं, रिझल्ट वेळेच्या आत लागणं, याच्यासाठी टाईम फ्रेम म्हणजे कोणती डेडलाईन कोणती आहे, एक्झामची लास्ट डेट कोणती आहे, या सगळ्याच्यावर बारीक नजर ठेवून त्याला एक्झिक्यूट केलं तर हे होऊ शकेल. टफ आहे आणि म्हणजे विद्यार्थी आणि पेरेंट्सला त्रास होतो आहे, पण शेवटी हे त्यांच्या फ्युचरसाठीच करतो. म्हणजे आपलं इथलं विद्यापीठाचं किंवा कोणाचं असं इंटेन्शन नाही राहत की यार काहीतरी त्रास होणार. सर अनेक परीक्षेव्यतिरिक्त अनेक विषय असे आहे की जिथे PhDचे व्हायवा अजून RRCच्या एक RRCची मिटिंग झाली त्याच्यानंतर अजून लोकांचे म्हणजे विषय तज्ज्ञांची नावं सबमिट नाही झाले. PhDची व्हायवा अजून अनेक लोकांचे व्हायचे आहे. सर आता माझ्याजवळ डाटा नाही पण मी बघतोय म्हणजे मला असं वाटतं मंगेशराव ते बिचारे कालच आले. आणि कसं आहे की जेव्हा मी आली त्यावेळेला भलेही मला म्हणजे day 1 पासून करायला लागलं असेल पण मी काही त्यांना तेवढ्या म्हणजे आय एम देअर सो आय विल डेफिनेटली नॉट कीप हिम इन सायलो. ते कालपासनं जे सतत समजून घेत आहेत आणि इतक्या लवकर आपण त्यांना असं बंबाड नाही करू शकत. आणि RRCचा जो विषय आहे तर RRC 1.5 वर्षापासून झाली नव्हती. पुन्हा मी तेच म्हणते 1.5 वर्षापासून RRC झाली नाही त्यावेळेला कोणी आक्रमक भूमिका घेतली नाही. मी RRC लावली मार्चमध्ये एक RRC लावली त्याच वेळेला आणि वारंवार सांगितलं की आणखीन एक RRC मी लावणार आहे आता. आणि राहता राहिली गोष्ट एक्झामिनर लावणे आणि वायवा वगैरे करणे. मी हे दर पत्रकार परिषदेत आणि फॉर्मली इनफॉर्मली सांगते की मी सतत रोज निदान काही ना काही फाईल्स ज्या आहे PhD सेलच्या, आता तर सर आहे तर सर करते पण आतापर्यंत सर नव्हते तर RRCच्या फाईल्स पण मीच क्लिअर करत होती. आणि इतक्या फाईल्स संगळलेल्या होत्या कारण 1.5 वर्षात मुळात या विषयाकडे लक्षच नाही. तर थोडा एवढा पेशन्स ठेवला 1.5 वर्ष, आता एक 10-15 दिवस पेशन्स ठेवा आणि एक RRC लगेच अनाऊन्स होईल, एक पेट पण अनाऊन्स होईल. एक साधारण 2-1 महिन्यांनी करू आपण पेट. म्हणजे कसं की या बाकीचे जे आता PGला मुलं आहेत त्या लोकांचे रिझल्ट लागले ऑगस्ट आणि लास्ट परीक्षेची डेडलाईन आम्ही 10 जुलै ठेवली. तर या अनुषंगाने आपण PGचे रिझल्ट तर टर्मिनल रिझल्ट आपण आधीच लावतो तर ते जरासं बघून आपण लगेच पेटचं पण लावूया. मॅडम याचे PGचे ॲडमिशन्स आहे या आपण काही वर्षापूर्वी सेंट्रलाइज करायचं तर आता यावर्षी पण करणार विद्यापीठाच्या PG विद्यापीठाचे आम्ही आमचं एक पोर्टल बनवलंय आता आणि त्याच्या थ्रू ते ऑन पण झालंय 15 मे पासून आमचं पोर्टल ऑन पण झालंय. आणि आम्ही जवळपास 11 असे प्रोग्राम्स घेतले जे इंडस्ट्री ओरिएंटेड आहे आणि आम्ही 4 इयर्सचे UG प्रोग्राम सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही 3 ऑप्शन्स देतो आहे. ऑनर्स विथ रिसर्च, आणखीन AEDP. तर हे खूप एक ॲडव्हान्स्ड UGचा चंक आपण यावेळेला ऑफर करतोय. त्याच्या व्यतिरिक्त आपण बरेचसे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस करतोय आणि आमच्या पोर्टलवर आपल्याला हे सगळं दिसेल. AI आणि डिजिटल मीडियासाठी जो काही चालू करणार आहे. आपण सगळे आता इन्व्होक जे आहे किंवा एम्प्लॉयबिलिटीला चालना देणारे जे कोर्सेस आहेत त्यापासून आता तुम्ही इतकं रिझल्ट करता की बाकीचे आमचे कामं तुम्हाला दिसत असतात. UG साठी मॅडम टाइमलाईन सर्क्युलर काढून द्या. UG ऍडमिशन्स जे होत आहे कॉलेज त्याचा एक टाइमलाइन पहले कॉमन एडमिशन शेड्यूल आता था पहले यूनिवर्सिटी का वो सिर्फ एक्चुअली वो सब भी किया था. ये लोग ज्यादा अच्छे से बता सकते क्योंकि ये लोग तब थे. एकेडमिक कैलेंडर तो है ना अपना.
सर ऍडमिशन केलं तर Admission चाहिए चं- शेड्यूल ते registration ला कैसे हां, नाही, त्यांना येते- कसं येते- admission कॉलेजमध्ये लास्ट त्याचं सर्क्युलर पण येईलच आता कोथकिडे सर करणार आणि ते रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे ना ती ती येऊन जाईल लवकर. वी ऑलवेज हॅव टू डू इट ना. मी कुलसचिव सरांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद आजच्या या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे